बघा आता कसं निघतंय. जरा असं फाटलंय. बर, आज तुम्हाला धपाट. कसलं धपाट आहे? थालपीठ. थालपीठ मध्ये लय शुद्ध झाला हो आपल्या इकडलं धपाट. धपाट कसं करतात आई, आता तुम्हाला सगळी प्रोसेस दाखवतो. ही असं धपाट्याचं पीठ म्हणून इकडे गोळ करून ठेवली ती. बाकीची धपाटी झाली तर मला ताट पण तयार केले. आता तुम्हाला एक धपाट दाखवतो. कर कशी करत्या बघा आई आमची धपाटी. इकडं तवा गरम केलेला आहे, लाईट गेली. इकडं एक धपाट शिल्लक आहे, इकडं उसळ केल्या. आणि आता इकडं आईचं नवीन धपाट कसं करायचं ती तुम्हाला दाखवतो. बघा कसं वाटतंय सांगा. धपाट असं खाली फडकं लावले ना, खाली फडकं ठेवलंय, फडक्यावर थापलंय व्यवस्थित. त्याच्यानंतर आता व्यवस्थित एकसारखं पातळ झालं की नंतर आपण तव्यात टाकणार आहे. धपाट पूर्ण थापून झालं की असं गोल गोल करायचं. त्यात परत मग तेल टाकून ते आतनं व्यवस्थित भाजतंय. तेलात पहिल्यांदा तेल टाकले आणि आता ही धपाट आलं व्यवस्थित. वरनं परत पाणी. धपाट व्यवस्थित टाकताय त्याला. एकदम असं कवर काढल्या का धपाट निघते. आता बघा आई कशी करत्या. किती वेळानं काढायचं लगेच काढ. बघा आता कसं निघतंय. जरा असं फाटलंय. ती पण दे. ओके, आता ह्या बिळकातनं परत तेल टाकायचं ना. इकडे बघा कशी झाली धपाटी सगळी गरम गरम मस्त पैकी. बरोबर फिटिंग करायचं धपाट. वरनं असं तेल त्याला टाकायचं. त्यानंतर व्यवस्थित भाजतंय. कसं झालं एकदम भारी. जवळ दाखवून जरा. कसं दिसतंय. तर अशा पद्धतीनं आमची आई धपाट करते. इकडे लगेच दुसरं मळायला घेतलंय पीठ आधीच तयार करून. आता पिठात काय काय घातलंय ही जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा. मग मी तुम्हाला सांगतो पिठात काय काय घालायचं कसं करायचं. म्हणजे आईच्या हातचं चवीचं धपाट कसं असतंय ते तुम्हाला नक्की सांगतो. इकडे आमची धपाटी चालू झाली ती. आणि आता ही माझं ताट पण झाले. या धपाट्याबरोबर काळ्या पावट्याची उसळ केल्या. दही काय विकतचा थोडा विषय काय आहे. ही बघा पावट्याची उसळ. ह्याची पण चव एक नंबर आहे. खतरनाक आहे एकदम. पोटात असं कावळं वरडायला लागले ती. आता मी खाणार आहे. आपलं धपाट्याचं शूटिंग दाखवून तुम्हाला झाले. धपाट्याच्या इकडं दुसरं धपाट्यात थापून झालंय. त्याला आता बिळकं पाडेल. आणि ह्या ज्या पिठामध्ये काय असतंय, काय काय घातलंय, कशी रेसिपी केली ही जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा. ह्याच्यावर बरोबर तुम्हाला एक ब्लॉग बनवून मी पाठवतो. आणि आईनं केलेलं धपाट तुम्हाला बघून कसं वाटलं, तोंडाला पाणी सुटलं का नाही तेवढं कमेंट करून सांगा.